आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले सफाई, रुंदीकरण व पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज नीलम नगर परिसरातील 12 नंबर नाल्यावर भेट देऊन केली। यावेळी प्रभागातील नगरसेविका कलावती गदगे व कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान लेआउटमध्ये काही त्रुटी असल्याचं निदर्शनास आणून दिलं। त्यावर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं की नाल्याचे नैसर्गिक वळण सध्या वाकडं तिकडं झाल्यानं परिसरात पावसाचं पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। त्यामुळे नाल्याचे अलाइनमेंट तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सरळ करून पावसाचं पाणी रस्त्यावर न साचता नाल्यामार्फत सुरळीतपणे पुढे वाहून जाईल यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल। पाहणी दरम्यान नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिलं की पुढील भागात जाधव यांच्या जमिनी शेजारी जाणारा नाला काही प्रमाणात बंद करण्यात आल्याचं आढळून येते। यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नकाशानुसार नाल्याची साफसफाई व रुंदीकरण करण्याचे निर्देश दिले। कामात कोणत्याही व्यक्तीकडून अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावा असे स्पष्ट निर्देश दिले। या संदर्भात कंत्राटदाराकडून आवश्यक माहिती घेऊन नगर अभियंत्यांना तात्काळ कळवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यानंतर आयुक्तांनी सुमय्यानगर येथील जैतुनबी शाळेजवळील पावसाळी नाल्याची पाहणी केली। या ठिकाणी शाळेच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बंदिस्त पावसाळी नाल्याचं इनलेट पॉइंट तसंच नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास आलं। यावेळी शाळेचे प्रतिनिधी MD शेख यांनी नाल्याचा मार्ग बदलून तो उजव्या बाजूच्या लोकवस्तीतून रस्त्यातून नेण्याची विनंती केली। मात्र आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं की सन 2011च्या अधिकृत नकाशानुसार संबंधित नाला शाळेच्या डाव्या बाजूने व शाळेच्या मागील भागातून जात होता। तसेच केंद्र शासनाने याच मूळ आराखड्यानुसार नाला रुंदी करण्यासाठी मंजुरी दिलेली असल्यानं नाल्याची दिशा बदलणं शक्य नाही। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी या संबंधित शाळेकडून नाल्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचं सांगितलं व नाला मूळ आराखड्यानुसार शाळेच्या डाव्या बाजूनेच जात असल्याचं स्पष्ट केलं। त्यावर आयुक्तांनी शाळा प्रशासनास अतिक्रमण हटवून नाल्याच्या बांधकाम व साफसफाईसाठी महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं। शाळेच्या सुरक्षिततेचा विचार करून इतर ठिकाणी खुला नाला असला तर शाळेसमोरील भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदिस्त नाल्याची रचना करता येईल असंही आयुक्तांनी सांगितलं। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक नगर अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव, नगरसेविका कलावती गदगे, कविता गज्जम, बसवराज किन्नाळकर, विभागीय कार्यालय क्रमांक 4 चे अधीक्षक नंदकुमार गजधनी, कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, प्राजक्ता वडतिले, महेंद्र बोटे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन व आवश्यक रुंदीकरणाची कामं वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। कोणत्या प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितलं।